शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी याचिकेवरती मॅरेथॉन सुनावणी होणार आहे। आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी आहे। यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही बाजूकडील आमदारांच्या साक्षी नोंदवल्या जातील। ती शिवाय व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। निवडणूक प्रमुखांना भाजप आता विशेष प्रशिक्षण देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा खासदार आणि आमदार नाहीत त्या मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांचा देखील यात समावेश करण्यात आलाय आणि त्या मतदारसंघांचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सज्ज झाली। अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थवरती बैठक बोलावली आहे। या बैठकीत लोकसभा आणि पदवीधर निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे। आगामी निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार या संदर्भात एक अहवाल तयार करण्यात आलाय। तो अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून राज ठाकरेंनी त्यानंतर ही बैठक बोलावली आहे। शिवाजी पार्क स्मृतीस्थळावरील राड्या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यासह दोघांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। एकूण 4 जणांवरती गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा गुन्हा दाखल केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे। स्मृतीस्थळावरती नेमकं काय घडलं याबाबत सीसीटीव्हीद्वारे पोलीस तपास करतायत। मनोज जरांगे पाटील यांची इगतपुरी तालुक्यातल्या शेणीत या ठिकाणी सभा पार पडणार आहे। या सभेसाठी सुमारे 35 एकर जागेवर नियोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित पोवाडे आणि प्रासंगिक गीतं यावेळी सादर केली जातील। धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रशासनानं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। यादीत तब्बल 65,000 बोगस मतदार असल्याचं समोर आलंय। तर काही मयत असून त्यांची नावं सुद्धा यादीतून कमी करण्यासाठी त्यांना लेखी नोटिसा पाठवण्यात आल्या। तर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतची माहिती दिली। राज्यात ऊस दरावरून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत आणि अशातच ऊस दराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीला राजू शेट्टी मात्र उपस्थित राहणार नाहीत। धाराशिव पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याचं वजन काटे तपासा आणि ऊसाचा भाव निश्चित करूनच कारखाने सुरू करण्याची परवानगी द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तसंच प्रशासनानं याबाबत निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आंदोलन उभं करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। जळगावातल्या नशिराबादमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नगर परिषदेतील अधिकाऱ्यांसोबत वाद झाला। ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बाचाबाची केल्याचा प्रकार समोर आलाय। रस्त्याच्या कामासंदर्भातली माहिती लवकरात लवकर न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील वळणे गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। विकास कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येऊ आपल्याला पराभूत करण्याची हिंमत विरोधकांमध्ये नाही असं योगेश कदम म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील पांगरधरवाडी इथल्या पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। शासनानं ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं। कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली तर प्रशासनानं काम सुरूच ठेवल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। मुंबईत अंधेरी पूर्व पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारण्यासाठी 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉक कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्यानं येत्या आठवड्यापासून प्रवाशांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वर्षातून 2 वेळा घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी लवकरच तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा यूजीसीच्या अध्यक्षांनी केली। यंदा मोठ्या प्रमाणात बी फार्मसी आणि डी फार्मसी महाविद्यालयांच्या संख्येत वाढ झाली आहे। उशिरा सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेचा फटका महाविद्यालयातील प्रवेशांना बसला। राज्यात बी फार्मसीच्या 5 महाविद्यालयात एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही। मराठवाड्यात बी फार्मसीच्या 94 विद्यालयात 48.25% तर डी फार्मच्या 132 महाविद्यालयात 22.6% जागा रिक्त राहिल्या आहेत। पीएम आवास योजनेमध्ये नागपूर विभाग राज्यामध्ये प्रथम आलाय आणि नागपूर विभागाला महाआवास अभियान पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर विभागाचा सन्मान करण्यात येणार आहे। म्हाडामार्फत काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीत पूर्वीप्रमाणेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा मुंबई गृहनिर्माण मंडळाचा मानस आहे। मात्र प्रतीक्षा यादीची मुदत ही वर्षभराची असावी असा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय। हा प्रस्ताव मंजूर होईल अशी मंडळाला आशा असून त्यामुळे म्हाडाच्या पुढील सोडतीत पूर्वीप्रमाणेच म्हणजे 100% प्रतीक्षा यादी जाहीर करता येईल। याकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं लक्ष वेधलं।
यंदाच्या दिवाळीत प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दिल्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झालाय। 20 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली असून एका दिवसात राज्यातून 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई झाली। यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी 35 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं, तर गेल्या 20 दिवसात एसटीचं उत्पन्न 510 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं। कल्याणच्या एसटी डेपोमध्ये सध्या बसचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे प्रवाशांना तासनतास बससाठी तात्काळ उभं राहावं लागतंय। बऱ्याच वेळानंतर येणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी मग प्रवाशांची धावपळ सुरू होते। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये गोवंशाची तस्करी पोलिसांनी रोखली। हेंडस फाट्यावरती एका वाहनामधून 40 गुरांची सुटका करण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह 3 जणांना ताब्यात घेतलं। बुलढाण्यातील लोणारमध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या आणि 20 वर्षांनंतर लोणारमध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरातून या स्पर्धेसाठी बैलगाड्या सहभागी झाल्या आणि यावेळी बैलगाडा हाकण्याचा मोह प्रतापराव जाधवांनाही आवरता आला नाही। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात खांबी इथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शंकरपटात पहिल्याच दिवशी 160 बैलजोड्या धावल्या। त्यातील काही सेकंदात अव्वल ठरलेल्या 134 जोड्यांची स्पर्धा घेण्यात आली। आमदार रोहित पवारांची युवा संवाद यात्रा बीडच्या गेवराई तालुक्यातील जाते गावात पोहोचली आहे। यावेळी शेतकऱ्यांकडून रोहित पवारांचं स्वागत करण्यात आलं। उत्पादन खर्च आणि शेतमालाचे कमी झालेले भाव यामुळे शेती परवडत नसल्याची व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी रोहित पवारांकडे मांडली। तसंच अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे अशी विनंती देखील इतक्या शेतकऱ्यांनी केली। अकोल्यात राणी सती यांच्या 742व्या जन्मदिनानिमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला। शहरातल्या राम मंदिरात 742 दिवे लावून राणी सती यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी संपूर्ण राम मंदिर दिव्यांनी उजळून निघालं। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात राज्यातील 65 संघटनांनी सहभाग घेतला। स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्तानं बीडच्या श्री क्षेत्र कपिलधारकडे निघालेल्या पडगडा तसंच बीचकुंदा वेलूर या मानाच्या दिंड्यांचं परळी नगरीत आगमन झालं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत दिंड्यांचं स्वागत करण्यात आलं। या दिंड्यांमध्ये हजारो भाविक सहभागी झाले असून प्रभू वैजनाथ मंदिरासमोर रिंगण सोहळा पार पडला। कार्तिक एकादशी निमित्तानं लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील वारकरी देखील 450 किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल झाले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईमध्ये अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या दरवर्षी वाढते। त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी मुंबईमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। यासाठी 3 खासदार आणि 6 आमदारांची शिफारस असलेल्या पत्रासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली। मुंबईतील गेटवे इथल्या समुद्रकिनाऱ्यात टॅक्सीतून कचरा फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि पोलिसांनी समुद्रात कचरा फेकणाऱ्या या टॅक्सी चालकाचा शोध घेतला। त्याला डोंगरी इथल्या दर्ग्यातून ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। लोअर परेलमधील डिलाईल पूल रोड हा गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। तर पालिकेच्या पूल विभागाने तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास पूल विभागाने परवानगी दिली। त्यामुळे गुरुवारी डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला होतोय। वाशिम जिल्हा आकांक्षित असून या जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार आणि आमदार कमी पडले। या राजकारण्यांनी जिल्ह्याच्या विकासापेक्षा स्वविकासाकडे लक्ष दिलं आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत अशी टीका सुषमा अंधारेंनी भाजप आमदार राजेंद्र पाटील यांच्यावरती केली। ललित पाटील प्रकरणात 2 पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं। कैद्यांच्या वॉर्डला सुरक्षा पुरवण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। या पोलिसांनी यापूर्वीच अटक करण्यात आली होती आणि ललित रुग्णालयातून फरार झाल्यानंतर एक सहाय्यक निरीक्षक, 2 उपनिरीक्षक आणि 7 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं। अमरावती शहरातील मंगलधाम कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झालंय। बिबट्याचा या परिसरात मुक्त संचार असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातल्या नागरिकांकडून होते। परदेशात जाण्यासाठी इच्छुक पुणेकरांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे। त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी वाढत्या संख्येनं गर्दी होतीये। कार्यालयीन नोंदीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 9 महिन्यातच तब्बल 1 लाखांहून अधिक पासपोर्ट घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे।
लोकलमध्ये अधिकृत फेरीवाले नेमण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेनं सुरू केली. प्रवासी संघटनेनं मात्र रेल्वेच्या या निर्णयाला विरोध केलाय. फेरीवाल्यांमुळे गर्दीत भर पडून आणखी गोंधळ उडेल अशी तक्रार प्रवासी संघटनेनं केली. मध्य रेल्वेनं आपल्या रूफटॉप सोलर उपक्रमाद्वारे सौर ऊर्जा वापरावरती भर दिलाय. ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेनं 85 किलोवॅट सौर ऊर्जा तयार केली. यामध्ये मध्य रेल्वेनं आपल्या विभागातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरती छतावरील सौर ऊर्जा संयंत्र यशस्वीरित्या स्थापित केली आहेत. मुंबईतील मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी पालिकेकडून 3 प्रकारातील 100 संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या नवीन संरक्षक जाळ्या चाचणीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर त्याच्या निविदा काढण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये मलनिस्सारण विभागाचे 74,000 तर पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे 25,000हून अधिक मॅनहोल आहेत. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येते. त्याचं 60% काम पूर्ण झालं असून या पुलासाठी 26.68 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर यातील 50% खर्च रेल्वे, 50% खर्च राज्य सरकार करणार आहे. तसंच हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण होण्याची मागणी स्थानिक करतायत. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात थेट पाईपलाईनचं पाणी आल्यानं सतेज पाटलांचा नागरी सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. या योजनेवरून विरोधकांनी टीका केली, मात्र जनतेचा विश्वास सार्थ केल्याची भावना यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केली. थेट पाईपलाईन योजनेमुळे कोल्हापूर शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळणार आहे. 50 वर्षांचं हे स्वप्न पूर्ण होतं की नाही याची काळजी होती, मात्र यावेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं म्हणून ही योजना मंजूर झाली असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. थेट पाईपलाईनमधून योजनेमुळे कोल्हापूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि या योजनेमुळे मुबलक पाणी मिळेल, मात्र पाणी मिळालं म्हणून पाण्याचा अपव्यय करू नका असं आवाहन शाहू महाराजांनी केलं. कोल्हापूर शहराचा विकास अधिक गतीनं व्हायला हवा. सतेज पाटलांना साथ दिली तर विकासाची गती वाढेल असं शाहू महाराज म्हणाले. खरी वाईल्ड लाईफ ही शहरात आहे. एक काळ होता जेव्हा कमळासोबत वाघ होता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता टोला लगावला. मुंबईत जहांगीर कला दालनात वन्यजीव या विषयावरती छायाचित्रांचं विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बुलढाण्यातून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. या संदर्भात शेगावमध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि बैठकीनंतर पक्षनिरीक्षक जयप्रकाश बावस्करांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. शेतकरी कष्टकरी सुजलाम सुफलाम होऊ देत, राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी अंबाबाई चरणी केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पंढरपुरातील शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला. कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मराठा आंदोलकांच्या मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आंदोलकांच्या सर्व 5 मागण्या मान्य झाल्यानं विरोध मावळलाय. रोहित पवारांच्या युवा संवाद यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये बाईक रायडिंग केलं. त्यांच्या बाईक रायडिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चांगलाच व्हायरल झालाय. मराठा ओबीसी वाद कोण पेटवतंय हे लोकांना माहिती आहे असा टोला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. जातनिहाय जनगणना करून बिहारप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सोडवा अशी मागणी चव्हाण यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भात आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. सरकारनं लवकरात लवकर आरक्षणावरती तोडगा काढावा. जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण मिळालं नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला. बारामतीत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे उपोषण करत होते. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण चंद्रकांत वाघमोडे यांनी मागे घेतलं. मंत्री अतुल सावे यांचा निरोप घेऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वाघमोडेंची चर्चा केली आणि या चर्चेनंतर खंडेराव कोकरे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. तर या दरम्यान आदिवासींच्या प्रश्नांसंदर्भात 24 नोव्हेंबर रोजी प्रकल्प कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी गेल्या 25 दिवसांपासून संपावरती आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम आता ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवरती सुद्धा होताना दिसतोय. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीनं 17 नोव्हेंबरपासून अहमदनगरच्या चौंडी इथे बेमुदत उपोषण सुरू होतं. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राम शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित करण्यात आलं. जळगावच्या चोपडा येथील नगर परिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं. रोजंदारीवरती काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले. शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करावे या प्रमुख मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी संप करतायत. गेल्या 25 दिवसांपासून हे आंदोलन केलं जात असून प्रशासनानं दखल न घेतल्यानं पीपीई किट घालून निषेध करण्यात आला. सिडकोच्या नैना प्रकल्पाला विरोध म्हणून पनवेलमधील 95 गाव संघर्ष समिती आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी अनेक आंदोलनं केली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे या आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी करत जालन्यामध्ये सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती दगडफेक केली आणि कार्यालयाचे गेट तोडून धनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून धुडगूस घालण्यात आला. जालन्यातील घटनेनंतर कपिल दहेकर आणि दीपक बोऱ्हाडेंसह 10 ते 12 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धनगर समाज शांत आहे. धनगर आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. मात्र आंदोलकांनी संयमानं वागण्याची गरज आहे. प्रशासनानं वेळेवरती येऊन निवेदन स्वीकारलं असतं तर आंदोलक आक्रमक झाले नसते असं मत शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं. जालन्याच्या या घटनेवरती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रतिक्रिया दिली. कालपासून मोर्चा आयोजकांच्या संपर्कात प्रशासन होतं आणि प्रशासन मोर्चा आयोजकांसोबत चर्चा करणार होतं. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचा गैरसमज झाला म्हणून हा प्रकार घडला असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. मराठवाडा पाणी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात 8.6 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. पाणी सोडण्याला न्यायालयानं स्थगिती दिली नसली तरी पुढील सुनावणी 12 डिसेंबरला आहे. त्यामुळे पाण्याचं अवलोकन आणि नियोजन करावं. नांदूर मधमेश्वरमधून थेट जायकवाडीला पाणी देण्यासाठी पाईपलाईन करावी अशी मागणी देवयानी फरांदेंनी केली. 6 टीएमसी पाणी वाया जाते ते वाचवलं पाहिजे असं फरांदे म्हणाल्या. भुसावळमध्ये तूर पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती वर्तवली जाते. आधीच दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे तुरीच्या पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन 48 ते 50 लाख टनांनी घटण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत देशात 162 लाख टन ऊस गाळप झालं असून मागील वर्षी या कालावधीपर्यंत 246 लाख टन गाळप पूर्ण झालं होतं. अल निनोचा फटका ऊसाच्या वाढीला बसल्यानं साखर उत्पादन घटलं. महाभारत आणि रामायण आता शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाण्याची शक्यता आहे. एनसीईआरटीच्या सोशल सायन्स समितीनं याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठवला आणि एनसीईआरटीनं नवीन शिक्षण धोरण लागू करण्यासाठी पाठ्यपुस्तकात काही बदल करण्यासाठी 19 तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय सोशल सायन्स समिती स्थापन केली होती. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. अशातच विसरवाडी गावाजवळच्या पुलाचं काम देखील रखडल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची सुरक्षा रक्षकांनी अरेरावी केल्याची घटना घडल्यानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि नम्रतेनं वागा अन्यथा चोप देऊ असा इशारा गावकऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना दिला. पुण्यामध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात राडा झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंसेवकांनी दादागिरी करत भाविकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संदर्भात व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली आणि खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला 7,511 रुपये इतका दर मिळाला। जिल्ह्यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली आणि त्यामुळे कापसाला मिळणारा दर कमी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 20 शाखा असलेल्या साईराम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्व शाखा अचानक बंद झाल्यानं ठेवीदारांमध्ये खळबळ माजली। ठेवीदारांनी मोठ्या संख्येनं बँकेसमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मुंबई गोवा महामार्गावरती वेरळ गावाजवळ भोसते घाटाच्या पायथ्याशी कॉलेजमधून घरी चालत जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकानं जबरदस्तीनं ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर ट्रक चालकानं घटनास्थळावरून पोबारा केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती ई बाईकला आग लागली। या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली। तांत्रिक बिघाडामुळे ई बाईकला आग लागल्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गॅस भरणा करणाऱ्या गोदामावरती पोलीस उपायुक्तांनी छापा टाकला। MIDC वाळुंज परिसरात रांजणगाव शेणपुंजी इथल्या गोदामावरती पोलिसांनी कारवाई करत 150 ते 200 गॅस सिलेंडर जप्त केले। मुंबईतल्या कांदिवली पूर्व इथे चोरट्यांची दहशत आहे। चोरट्यांनी रात्रीच्या वेळी 2 दुकानं फोडत 17,000ची रोकड आणि 35 तोळे सोनं लंपास केलं। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मोरवंडे पंडमवाडीतील गावदेवी मंदिराजवळ बिबट्याचं पिल्लू जखमी अवस्थेत आढळलं। या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वनविभागाच्या वतीनं पाहणी केल्यानंतर बिबट्याच्या पिल्लाला मृत घोषित करण्यात आलं। विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला टीसीनं कारवाईचा धाक दाखवल्यानं त्यानं धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची घटना नागपुरात घडली। या घटनेमध्ये हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय। कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर उजळून निघाला। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम 3 या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून त्या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लुक आउट झालाय। अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट लुकची झलक दाखवली आहे। त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे। अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी ए वतन मेरे वतन या सिनेमाचं मोशन पोस्टर समोर आलंय। एफिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं। विनोदवीर वीरदासनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा झेंडा रोवलाय। वीरदासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळालाय। नेटफ्लिक्सच्या वीरदास लँडिंग या कार्यक्रमासाठी त्याला एमी पुरस्कार मिळाला। आणि या सगळ्या वेगवान बातम्यांसोबतच वेळ झाली 25 मिनिटं 50 बातम्या। या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।